अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होणार असून त्याच पार्श्वभूमीवर मिरजेतील तालुका क्रीडांगणावर अयोध्येतील राम मंदिराप्रमाणेच मंदिर साकारत आहे। अनेक राम भक्तांना अयोध्येत जाता येणार नाही, त्यामुळे राम भक्तांना प्रभू रामाचं दर्शन मिरजेत मिळणार आहे। मिरजेत पालकमंत्री सुरेश खाडे यांनी श्रीराम भक्तांसाठी राम मंदिराची प्रतिकृती उभारली आहे। तसेच 30 जानेवारीपर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले। अयोध्येतील श्रीराम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारली असून मंदिरावरील नक्षीकाम सुबकपणे केले जाते। 10 दिवस विविध सांस्कृतिक आणि रामकथेवरील कार्यक्रम आयोजित केलेत। अयोध्येमध्ये श्रीराम मंदिराचे लोकार्पण सोहळा हा 22 जानेवारी रोजी होणार असून अयोध्येला जाण्यासाठी सर्वांनाच जमत नसल्याने मिरजेत पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याकडून सर्व राम भक्तांसाठी मिरजेतील तालुका क्रीडांगण येथे भव्य अशी राम मंदिराची प्रतिकृती साकारली आहे। त्याचं काम अंतिम टप्प्यात आले असून 21 जानेवारी ते 30 जानेवारीपर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले। राम मंदिर प्रतिकृती साकारलेल्या ठिकाणी पालकमंत्री सुरेश खाडे यांनी पाहणी केली। तसेच या कालावधीमध्ये विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेत। या कार्यक्रमाचा जिल्ह्यातील जनतेने आनंद घेऊन श्रीरामाच्या भक्तीमध्ये तल्लीन होण्याचं आवाहन पालकमंत्री सुरेश खाडे यांनी दिले। स्वच्छता ही सेवा अंतर्गत महापालिका क्षेत्रातील 202 मंदिरे आणि मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। या स्वच्छता मोहिमेत एकूण 1800 कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत 10 टन कचरा गोळा केलाय। सांगलीवाडी श्रीराम मंदिरामध्ये स्वतः आयुक्त सुनील पवार, उपायुक्त राहुल रोकडे, वैभव साबळे, पंडित पाटील यांनी स्वच्छता करत या मोहिमेत सहभाग घेतला। यावेळी डीप क्लीनसाठी सर्वांनी सहभागी होण्याचं आवाहन आयुक्त सुनील पवार यांनी केले। आजच्या स्वच्छता मोहिमेत आयुक्त सुनील पवार, अतिरिक्त आयुक्त, उपआयुक्त यांच्यासह 2000हून अधिक कर्मचारी, अधिकारी, सेवाभावी संस्था यांच्यासह 2000हून अधिक सहभागी होते। त्यासोबतच महापालिका क्षेत्रातील मंदिरे आणि मंदिर परिसर स्वच्छ केला। यामध्ये प्रभाग 1 मध्ये 82 ठिकाणी, प्रभाग 2 मध्ये 46 ठिकाणी, प्रभाग 3 मध्ये 60 तर प्रभाग 4 मध्ये 14 असे एकूण 202 मंदिर आणि परिसरात स्वच्छता करण्यात आली। सदरची स्वच्छता मोहीम यशस्वीपणे राबवण्यासाठी उपायुक्त राहुल रोकडे, वैभव साबळे, स्मृती पाटील, पंडित पाटील, आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांच्यासह सर्व स्वच्छता निरीक्षक, आरोग्य कर्मचारी यांनी नियोजन केले। दरम्यान स्वच्छता ही सेवा अंतर्गत 15 दिवसात 1 दिवस स्वच्छता अभियान अंतर्गत महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेची व्यापक मोहीम राबवली जात असते। यामध्ये नागरिकांनी जास्त संख्येने सहभाग नोंदवावा आणि स्वच्छता मोहीम यशस्वी होण्यासाठी साथ द्यावी असे आवाहन आयुक्तांनी केले। काँग्रेस भवन समोर असणाऱ्या पान भवन जवळून सांगली रेल्वे स्टेशनकडे चालत निघालेल्या कर्नाटकातील तरुणास चौघांनी मिळून लिफ्ट देण्याच्या बहाण्याने मारहाण करत तुटण्याची घटना घडली। या तरुणाचा मोबाईल, घड्याळ आणि रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली होती। सदर जबरी चोरीची घटना ही शुक्रवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली। या प्रकरणी अरुण गौंड, सागन गौंड तोतड यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीने तपासाची चक्रे फिरवून संशयित चौघांच्या मुसक्या आवळल्या। बाळू विठ्ठल वाले, चेतन रामचंद्र पोळ, प्रथमेश प्रमोद मोहिते, अक्षय नामदेव घुनके अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। अरुण गौंड तोतड हा रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास काम आटोपून तो गावी जाण्यासाठी सांगली रेल्वे स्टेशनकडे निघाला होता। यावेळी काँग्रेस भवन जवळ असणाऱ्या पान भवन येथे आला असता 2 मोटारसायकलीवरून संशयित चौघेजण आले। तुला रेल्वे स्टेशनला सोडतो असं म्हणून अरुण गौंड यांच्याकडे दारू आणि सिगारेटची मागणी करू लागले। अरुण गौंड याने नकार दिला असता संशयित चौघांनी त्याला लाथाबुक्याने बेदम मारहाण करून जखमी केलं। अरुण गौंडकडे असलेले 3000 रुपये रोख, एक मोबाईल आणि हातातील स्मार्ट घड्याळ असं मुद्देमाल चोरून पलायन केलं। घडलेल्या घटनेनंतर अरुण गौंड यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली। पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीने तपासाची चक्रे फिरवत चौघांच्या मुसक्या आवळल्या। महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांना जोडणारा महत्त्वाचा मिरज रेल्वे जंक्शन आहे। मिरज जंक्शनपेक्षा दुय्यम असलेल्या कोल्हापूर, बेळगाव, घटप्रभा सारख्या स्थानकांचा विकास झाला। मात्र मिरज जंक्शन विकासाकडे मध्य रेल्वेने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी बुधवारी मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा मिरज सुधार समिती आणि रेल्वे प्रवासी संघानं दिलाय। अमृत भारत योजनेच्या पेज 1 आणि पेज 2 मध्ये मिरज जंक्शनचा समावेश केला, मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही। मिरज जंक्शनपेक्षा दुय्यम असलेल्या दक्षिण पश्चिम रेल्वेचे बेळगाव, घटप्रभा, रायबाग, कुडची यांसारख्या छोट्या रेल्वे स्टेशनचा विकास केला, मात्र राजकीय उदासीनता आणि रेल्वे अधिकाऱ्यांची वेळकाढूपणामुळे मिरज जंक्शन विकासापासून वंचित राहिले। दक्षिण पश्चिम रेल्वेने अनेक वेळा काही एक्सप्रेस आणि पॅसेंजर गाड्या मिरजेतून सुरू करण्याबाबत मध्य रेल्वे प्रशासनाकडे प्रस्ताव दिला, मात्र केवळ तांत्रिक कारणे देत मध्य रेल्वेने मिरज जंक्शनमधून नव्या गाड्या सोडण्याबाबतचा दक्षिण पश्चिम रेल्वेचा प्रस्ताव धुडकावून लावला। रेल्वे अधिकारी केवळ प्रशासनिक सोपस्कारासाठी मिरज जंक्शनचा परीक्षण दौरा करतात। पुन्हा दौऱ्याचा सोपस्कार पार पडण्यासाठी
बुधवारी परीक्षण दौऱ्यासाठी येणारे मध्य रेल्वे महाव्यवस्थापक श्री R.K. यादवसह अन्य रेल्वे अधिकाऱ्यांना काळे दाखवण्याचा इशारा मिरज सुधार समिती आणि रेल्वे प्रवासी संघाच्या वतीने देण्यात आला आहे। जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून पगारदार नोकरांना दिलेल्या कर्जांपैकी तब्बल 35 कोटी रुपयांची थकबाकी असल्याचं स्पष्ट झालं। याबाबत कर्जदारांना बँकांनी वेळोवेळी नोटिसा पाठवूनही दुर्लक्ष केले, त्यामुळे वसुलीसाठी बँकेने संबंधित थकबाकीदारांवर 101 ची कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांसह साखर कारखाने, उद्योगधंदे, बचत गट याशिवाय नोकरदार या घटकांना कर्ज पुरवठा केला जातो। एकीकडे शेतकरी कर्ज वसुली नियमित होत असताना पगारदार नोकरांचे कर्ज वसुलीचा प्रश्न निर्माण झालाय। गतवर्षी नोकरदारांचे 56 कोटी रुपयांचं कर्ज थकीत गेलं होतं। या दरम्यान बँकेने कारवाईचा बडगा उभारल्यानंतर 20 कोटी रुपयांची थकबाकी वसूल झाली। पगारदारांच्या थकबाकीत आटपाडीतील एका शिक्षण संस्थेने शिक्षकांच्या नावावर काढलेले तब्बल 22 कोटी रुपये थकीत होते। या प्रकरणी बँकेने संबंधितांना वसुलीच्या नोटिसा दिल्या होत्या, मात्र कर्ज संस्थेची आणि वसुली शिक्षकांकडून कशी केली जात असल्याने वसुलीला प्रतिसाद मिळाला नाही, परंतु बँकेने वसुलीसाठी शिक्षकांकडे तगादा लावलाय। याशिवाय उर्वरित नोकरदारांकडे सुमारे 35 कोटी रुपयांची थकबाकी आहे, यातील 8 ते 10 कोटी रुपयांची वसुली केली। याशिवाय इतर पगारात नोकरांकडे अद्याप कोट्यावधी रुपयांची थकबाकी आहे। या वसुलीसाठी बँकेने थकबाकीदारांचा जामीनदारांचाही नोटिसा दिलेल्या आहेत। तातडीने थकबाकी न भरल्यास संबंधितांवर 101 ची कारवाई करणार असल्याचा इशारा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी दिलाय। मिरज तालुक्यातील सावळी येथील महालक्ष्मी डिस्ट्रीब्युटर्सच्या राजेंद्र भोवरलाल लड्डा व सुशांत राजेंद्र लड्डा यांनी 7 वर्षात 15,53,963 रुपयांचा मूल्यवर्धित कर अर्थात व्हॅट चुकवल्याबद्दल कुपवाड MIDC पोलिसात गुन्हा दाखल झालाय। याबाबत GSTचे राज्य कर निरीक्षक वैभव माने यांनी फिर्याद दिली। राजेंद्र लड्डा आणि सुशांत लड्डा यांची मे महालक्ष्मी डिस्ट्रीब्युटर्स या नावाने कंपनी आहे। त्यांचा गरम मसाले, प्लास्टिक ग्रॅन्युअल्स आणि इलेक्ट्रिक वस्तू विक्रीचा व्यवसाय आहे। त्यांच्या कंपनीच्या व्यवसायाचं ठिकाण सावळी येथे आहे। हा व्यवसाय त्यांनी मूल्यवर्धित कर कायदा 2002 अंतर्गत नोंदवला होता। लड्डा यांनी व्यापार करताना 1 एप्रिल 2007 ते 31 मार्च 2014 या कालावधीत व्हॅट आणि त्याची शास्ती अशी 15,53,963 रुपये रक्कम चुकवली होती। व्हॅट चुकवल्याबद्दल फेब्रुवारी 2022 व एप्रिल 2023 मध्ये 2 वेळा नोटीस बजावण्यात आली होती। नोटीसीला त्यांनी कोणतंही उत्तर दिलं नाही, खुलासाही केला नाही, त्यामुळे राज्यकर उपायुक्त यांनी लड्डा यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले। त्यानुसार निरीक्षक माने यांनी कुपवाड MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। लड्डा यांनी 2007 ते 2014 या काळात 15,53,963 रुपयांचा व्हॅट चुकवल्यामुळे दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आलाय। कुपवाडमध्ये राहणाऱ्या पती पत्नीने मे सुधीर प्रोडक्ट या नावाने बोगस फर्म स्थापन करून बँक ऑफ महाराष्ट्राच्या विश्रामबाग शाखेतून 72 लाखांचं कर्ज घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। तसेच दोघांनी बोगस आणि खोटी स्टॉक स्टेटमेंट तयार करून बँकेत सादर केली। सदर फसवणुकीचा प्रकार हा 12 ऑक्टोबर 2018 ते 19 जानेवारी 2024 या कालावधीत घडलाय। या प्रकरणी बँकेचे मॅनेजर कार्तिक काथिरवेल यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी कस्तुरी सुरेश माळी आणि सुरेश तुकाराम माळी या दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला। कुपवाडमधील गोमटेश नगरमध्ये राहणारे संशयित कस्तुरी माळी आणि सुरेश माळी यांनी केवळ बँकेतून बेकायदेशीर होत्या कर्ज घेण्याच्या उद्देशाने सुधीर प्रोडक्ट या नावाने एक फर्म स्थापन केली। सदर फर्म अस्तित्वात असल्याचा बनाव करून बँक ऑफ महाराष्ट्राच्या विश्रामबाग शाखेतून 72 लाखांचं कर्ज घेतलं। सदरचं कर्ज हे व्यवसायासाठी वापरलं नाही। तसेच संशयित पती पत्नीने संगनमत करून बोगस आणि खोटी स्टॉक स्टेटमेंट तयार करून बँकेमध्ये सादर केली। यावेळी दोघांनी बँकेतून पहिल्यांदा 46 लाख रुपये, त्यानंतर 26 लाख रुपये असे एकूण 72 लाखांचं कर्ज घेऊन बँकेची फसवणूक केली। सदर फसवणुकीची बाब बँक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तपासणी केली। यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र विश्रामबाग शाखेचे मॅनेजर कार्तिक काथिरवेल यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। पोलिसांनी त्यांच्या फिर्यादीवरून संशयित पती पत्नी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय। सांगलीची सुकन्या कुमारी दर्या प्रशांत भाटे मेकअप क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या CIDE-SCO या परीक्षेत सांगलीचं नाव उज्ज्वल केले। नुकत्याच पुण्यामध्ये झालेल्या परीक्षेत तिने जगातील सर्वात कमी वयाची मेकअप आर्टिस्ट म्हणून बहुमान मिळवलाय। त्यामुळे सांगलीच्या अवघ्या 10 वर्षांची धैर्या जगातील सर्वात लहान वयाची पहिली मेकअप आर्टिस्ट बनल्याची माहिती धैर्याचे वडील प्रशांत भाटे आणि आई अस्मिता भाटे यांनी दिली आहे। सांगलीतील मध्यम कुटुंबामध्ये राहणारी धैर्या प्रशांत
भाटे हिने वयाच्या 2.5 वर्षापासून स्वतःला मेकअप क्षेत्रामध्ये गुंतवून घेतलं. 5 वर्षाच्या वयात धैर्या शाळेतील कार्यक्रमात सहभागी होत स्वतःचा मेकअप स्वतःच करत होती. त्यानंतर आई अस्मिता भाटे यांच्या मदतीने मेकअप क्षेत्रातील सर्व धडे घेतले. सांगली फेस्टिवलसारख्या कार्यक्रमांमध्ये धैर्या हिनं 7व्या वर्षी 26 मिनिटांमध्ये ब्रायडल मेकअप करत सर्वांना थक्क केलं होतं. त्यानंतर मुंबई एक्स्पोमध्ये 2 लाख लोकांसमोर तिनं लाईव्ह मेकअप केला आणि सर्वांना चकित केलं. त्यानंतर धैर्या हिने नुकतीच एक आंतरराष्ट्रीय परीक्षा दिली. यामध्ये ती उत्तीर्ण झाली. ही परीक्षा अत्यंत अवघड आणि तेरीबेस असल्याने तिला यामध्ये लवकर प्रवेश मिळत नव्हता. मात्र आपलं टॅलेंट आणि जिद्दीच्या बळावर धैर्या भाटे हिने या परीक्षेत उतरत ती उत्तीर्ण करून दाखवली आहे. ही परीक्षा पास झाल्यानंतर सर्वात कमी वयाची मेकअप आर्टिस्ट म्हणून धैर्या भाटे हिची ओळख निर्माण झाली आहे. अवघ्या 10 वर्षाच्या धैर्या हिने आतापर्यंत 450हून अधिक मेकअप केले.